नमस्कार. रेबीज प्रतिबंधासाठी आवश्यक माहिती आणि उपायांबद्दल जाणून घेऊया. रेबीज हा एक गंभीर प्राणघातक आजार आहे, परंतु योग्य माहिती आणि त्वरित उपायांनी तो टाळता येतो. रेबीज हा मज्जासंस्थेवर नर्वस सिस्टम हल्ला करणारा एक विषाणूजन्य आजार आहे, जो जवळपास 6% प्राणघातक असतो. पण घाबरू नका. माहिती त्वरित आणि गंभीर असली तरी योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्यास आपण पूर्णपणे सुरक्षित राहू शकतो. आता आपण रेबीजचा प्रसार कसा होतो हे पाहूया. रेबीजचा विषाणू प्रामुख्याने बाधित प्राण्याच्या लाळेतून सलैवा चावल्यामुळे किंवा जखमेवर चाटल्यामुळे माणसांमध्ये प्रवेश करतो. कुत्रे, डॉग्स, माकड, मंकीज आणि मांजर, कॅट्स हे प्राणी रेबीजचा प्रसार करणारे मुख्य वाहक आहेत. प्राण्याने चावल्यानंतर रेबीजची लक्षणे लगेच दिसत नाहीत, पण दिसू लागल्यास काय होते ते पाहू. सुरुवातीला ताप, डोकेदुखी आणि चावलेल्या ठिकाणी वेदना होतात. नंतर पाण्याची भीती, हायड्रोफोबिया, भ्रम आणि पॅरालिसिस सारखी गंभीर लक्षणे दिसू लागतात. लक्षणे दिसू लागल्यावर उपचार करणे खूप कठीण होते. म्हणूनच त्वरित कृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला प्राण्याने चावले तर त्वरित हे प्रथमोपचार करा. प्राण्याने चावलेल्या जागेला लगेच साबण आणि भरपूर पाण्याने धुवा. जखम स्वच्छ करणे हा सर्वात महत्त्वाचा पहिला उपाय आहे. विषाणू आत पसरण्यापूर्वी किमान 15 मिनिटे वाहत्या पाण्याखाली साबणाने जखम धुवा. हे जीवनरक्षक ठरू शकते. रेबीज टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हे सर्वात प्रभावी आहेत. तुमच्या पाळीव कुत्रे आणि मांजरांना रेबीज प्रतिबंधक लस वेळेवर द्या. हे त्यांना आणि तुम्हाला दोघांनाही सुरक्षित ठेवेल. भटक्या आणि अज्ञात प्राण्यांना हात लावणे किंवा त्यांच्याजवळ जाणे टाळा, कारण ते रेबीजचे वाहक असू शकतात. प्रथमोपचारानंतर सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे त्वरित वैद्यकीय उपचार घेणे. चावल्यानंतर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. जखम लहान असली तरी डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. डॉक्टर पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PEP) अंतर्गत रेबीज प्रतिबंधक लस, वॅक्सिन आणि आवश्यक असल्यास अँटीबॉडीज (RIG) देतील. ही ट्रीटमेंट वेळेवर पूर्ण करणे गरजेचे आहे. रेबीजपासून सुरक्षित राहणे आपल्या हातात आहे. योग्य वेळी कृती करा. लक्षात ठेवा, प्राण्याने चावल्यास लगेच जखम धुवा आणि त्वरित डॉक्टरांना भेटा. पाळीव प्राण्यांचे लसीकरण नियमित करा. रेबीजला हरवण्यासाठी जागरूक रहा आणि लसीकरण करा. सुरक्षित रहा. धन्यवाद.